सकता मित्रों, मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती। क्या कारण है? हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है। मित्रो, 56 इंचाच्या माणसाला सत्तेमध्ये आणायची वेळ झाली आहे। माझी नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे, तुम्ही आता गुजरातचं सीएम पद सोडून द्या आणि तुम्ही आता भारताचे पंतप्रधान बना। बनलात? लयच रुपया पतला केला, ट्रान्सपरंटच दिसायला लागलं डायरेक्ट। त्या रुपया एवढा पातळ केला तुम्ही, एवढा पातळ केला, एवढा की आता त्यातनं इकडलं तिकडचं दिसत नाही। 60 रुपयावरून डायरेक्ट 90 वर गेला। ऐसा नहीं होता मित्रों। पण काही म्हणा मोदी साहेब, आमची जिरली बर का, आमचा खंडच जिरलाय। तुम्ही निवडून आल्यापासून ना आमचा पार खंड जिरलाय। तुम्ही म्हणता विकास वगैरे वगैरे झाला, तो विकास बी पळून गेलाय आणि सगळेच वाट लागली, फक्त भपका आहे सगळ्या गोष्टींचा। ज्या दिवशी हा छातीचा फुगा फुटेल ना तुमच्या 56 इंच छातीचा, त्या दिवशी तुम्हाला पण पळावं लागेल साहेब। लय असं करून बोलत होतात ना, सीएम वरून पीएम झालात, पीएम होऊन तुम्ही रुपया पातळ केला। ज्या रुपयाच्या नावाने 2014 मध्ये तुम्ही एवढं चुना लावून बोंबलत होतात, पेट्रोलचे भाव वाढले म्हणून चुना लावून बोंबलत होता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुमच्याकडून काहीच कमी करता आलं नाही, काहीच झालं नाही या देशात, कुठेच काही बदल झाला नाही। जे रस्ते खंदून ठेवले ती जनता अजून धूळच खाते, कुठं विकास नाही झालेला, फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत, फक्त थोतांड आहे थोतांड। आता तुम्ही म्हणाल तुझ्याकडे, बाबांनो कष्ट केलंय, विकत घेताना मेहनतीनं आणि एक्स्ट्रा पैसे देऊनच घेतलंय। रोज पेट्रोल गाडीमध्ये भरतो, जास्त पैसे भरूनच घेतो, टॅक्स भरतो दरवर्षी, कंपनीचा बी भरतो, वैयक्तिक बी भरतो। त्या टॅक्सच्या पैशांवरती हे भिकारचोट नेते मंडळी मजा मारताय आणि सामान्य जनता एअरपोर्ट वरती पण आंदोलन करायला लागली। आता फक्त राहिलंय कुठं माहितीये? आता पण काही म्हणा, मोदी साहेब जिरली बर का आमची, धन्यवाद। जिरली, आमचा खंडच जिरलाय, धन्यवाद। पतला झाला रुपया, 90 रुपयावर गेला, तरी मी म्हणते ते आता रुपया त्याची जागा तयार करणार आहे। अरे लाजा र दलिंदर, काही नाही होऊ शकत, चलू द्या।